शासनाच्या निराधार योजनेअंतर्गत अपंग, विधवा महिला, परित्यक्ता महिला, वयोवृद्ध लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणारा पगार मागच्या 3 महिन्यांपासून देण्यात आलेला नाहीये। लाभार्थ्यांना तहसील कार्यालय आणि बँकेमध्ये चक्रा माराव्या लागतात, त्यामुळे लाभार्थी हैराण झालेत। त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे। आज ह्या लाभार्थ्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक दिली। लवकरात लवकर ह्या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पगार द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। शासनामार्फत जे निराधार योजनेचा पगार मिळल्या जाते वृद्धांना, अपंगांना, विधवा महिलांना, परित्यक्ता महिलांना, ते 3 महिन्यापासून या लोकांना शासनामार्फत पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। अनेक अडचणीचा सामना यांना करावा लागत आहे। तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसील कार्यालयात सांगितले जाते की बँकेमध्ये पगार पाठवले आहे। बँकेत गेल्यानंतर बँकवाले सांगतात की तहसील कार्यालयाकडून पगाराची लिस्ट आलेली नाही आहे। म्हणून या वृद्धांना वारंवार चक्रा मारावा लागत आहे। त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांना भेटून निवेदन दिलं की 7 दिवसाच्या आत या वृद्धांचं 3 महिन्याचा पगार देण्यात यावा आणि यापुढे प्रत्येक महिन्याला पगार झाला पाहिजे। यांना अशी अडचण गेली नाही पाहिजे, अन्यथा 7 दिवसानंतर आम्ही तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा आज दिला।